हाय हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं सर्वांचं माधुरी डेली ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी चॉकलेट फ्लेवर आईस्क्रीम. कारण आता उन्हाळा भरपूर वाढला आहे आणि उन्हाळा म्हटलं की थंड काहीतरी खायची इच्छा होते आणि थंड म्हटलं की आपल्याला एकतर आईस्क्रीम आठवते, हो की नाही. म्हणून आज आपण इथे बनवायला घेतलेली आहे अगदी घरच्या घरीमध्ये छान अशी चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम. चला मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. तर इथे मी हे घेतलेलं आहे कंडेन्स मिल्क आहे. इथे हे आपल्याला इथे अर्धा कप घ्यायचं आहे. तर इथे कोको चिप्स आहेत, कोको पावडर घेतलेली आहे त्याला चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी, आणि ही डेकोरेशनसाठी म्हणजे थोडासा चॉकलेट फ्लेवर आपल्याला क्रीममध्ये लागण्यासाठी इथे मी थोडीशी डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे ते इथे मी बारीक करून थोडीशी घेतलेली आहे. तर इथे मी घेतलेला आहे व्हॅनिला इसेन्स. तर हे सगळं इथे मी घेतलेलं आहे. नंतर इथे साधारण 1.5 कप एवढी मी इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. तर छान असं आपल्याला इथे व्हिपिंग क्रीम आता बीट करून घ्यायची आहे. तर एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. क्रीम फेटून घ्यायची आहे 2-3 मिनिटं. जास्त वेळ आपल्याला इथे फेटून घ्यायची नाही, कारण बाकीचे साहित्य टाकल्यानंतर आपल्याला आणखी थोड्या वेळ फेटून घ्यायचे आहे. तर इथे मी साधारण अर्धा ते पाऊण कप इथे कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे. ते टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे व्हॅनिला इसेन्स वापरायचा आहे. इसेन्समुळे त्याला छान असा फ्लेवर येतो आणि आपण मार्केटमध्ये ज्या पद्धतीचं आपल्याला आईस्क्रीम वगैरे भेटतात तर त्याच पद्धतीचा इथे फ्लेवर येतो. त्यासाठी आपल्याला इसेन्स वापरायचा आहे. इथे मी साधारण 2 चमचे इथे कोको पावडर काढून ठेवलेली होती, तर ते सुद्धा यामध्ये टाकून घेतली. व्यवस्थित असं सगळीकडे आपल्याला इथे बीट करून घ्यायचं आहे. जास्तही ओव्हर बीट करायचं नाही, जेणेकरून आपले आईस्क्रीम अगदी रफ होईल, म्हणजे क्रॅक पडतील. सॉफ्ट स्मूदी आपल्याला अशा पद्धतीची आईस्क्रीम बनवायचं आहे. तर नंतर 2-3 मिनटं आणि आधी 2-3 मिनटं अशा पद्धतीने इथे मी ही सगळी आपली जी आहे क्रीम ते फेटून घेतलेली आहे. व्यवस्थित असं पटकन आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर त्याच्या गाठी बनल्या जातात. तर अशा पद्धतीने छान असं सगळं फेटून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये कोको चिप्स घालायचे आहे. आता कोको चिप्स तुमच्यासाठी ऑप्शनल आहेत. जर घालायचे असतील तर घालू शकतात, नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालतंय. तर छान असे आपली ही क्रीम इथे बीट झालेलं आहे. तुम्हाला मी सांगितलंच होतं की आपली ही क्रीम कशा पद्धतीने ओळखायची, आपण व्यवस्थित बीट केली आहे का नाही. तर ती वरती उलटी धरायची आणि मग आपल्याला समजतं की छान अशी आपली ही क्रीम बीट झाली आहे की नाही. ती टाक कोको चिप्स थोडेसे. बस हे टाक सगळं. बस मिक्स कर. मी आईस्क्रीम बनवताना ना साई मात्र माझ्याजवळच होता, कारण आईस्क्रीम म्हटल्यानंतर त्याला काही लांब जाऊशी वाटत नव्हतं. सर्वच लहान मुलांची आईस्क्रीम अगदी फेवरेट असते. तर सगळं साहित्य टाकून मी ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण क्रीम बीट करतो तेव्हा बीट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला परत जास्त काही बीट करून घ्यायची नाही, ओव्हर बीट वगैरे करून घ्यायची नाही, जेणेकरून आपली ही क्रीम खराब होईल किंवा क्रॅक पडतील. अशा पद्धतीचे नाही, ते अगदी 2-3 मिनटंच आपल्याला ते साहित्य टाकल्यानंतर बीट करून घ्यायचे आहे. नंतर कोको चिप्स आणि जे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घातलेली होती त्यानंतर मी ही आईस्क्रीम बीट केलेली नव्हती. डायरेक्टली फक्त सगळं व्यवस्थित असं स्पॅच्युल्याने मिक्स करून घेतलं आणि ह्या हवाबंद डब्यामध्ये काढून घेतलेली आहे. हे सगळं बाकीचं टाकल्यानंतर आपल्याला बीट करायचं नाही आहे. फक्त इथे मी कंडेन्स मिल्क आणि कोको पावडर टाकूनच इथे क्रीम बीट करून घेतलेली होती. तर अशा पद्धतीने आपल्याला छान अशी इथे ही
बीट करून घ्यायची आहे. त्यामध्ये सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवाबद्द डब्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर माझ्याकडे हा आईस्क्रीमचा डब्बा होता. सगळ्यांच्याच घरामध्ये अशा पद्धतीचे आईस्क्रीमचे डबे असतात. तर त्यामध्ये ठेवली तर व्यवस्थित असं झाकण वगैरे लावून आपण पूर्ण टाईट असं डब्बा लावून ठेवू शकतो. तर वरून छान असं गार्निशिंगसाठी ना थोडेसे राहिलेले मी चोको चिप्स टाकून घेतलेले होते. आतमध्ये पण खाताना थोडेसे क्रंची असे चोको चिप्स आणि चॉकलेट बाईट्स लागतात. त्यामुळे खरंच ही आईस्क्रीम खूप टेस्टी होते. तर इथे व्यवस्थित असं मी झाकण लावून ठेवलेलं आहे. आता याला ही 6 ते 8 तासासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. जर तुम्हाला जास्त बेस्ट असा रिझल्ट हवा असेल तर तुम्ही त्याला ओव्हरनाईटसुद्धा फ्रीजरमध्ये ठेवू शकतात. तर व्यवस्थित असं सेट झाल्यानंतर आपली आईस्क्रीम अशा पद्धतीची झालेली आहे. तर यामध्ये आता तुम्ही पाहू शकता इथे थोडंसं साईडला काढलेले आहे, कारण इथं मुलांना आईस्क्रीम बनेपर्यंतसुद्धा दम नव्हता. त्यामुळे त्यांनी त्या म्हणजे सेट होण्याच्या आधीच थोडीशी खाऊन घेतलेली होती. तरीही मी नंतर 7 ते 8 तास झाल्यानंतर तुम्हाला इथे मी पूर्णपणे व्हिडिओ दाखवलेला आहे. अशा पद्धतीची आपली सुंदर अशी घरच्या घरी चॉकलेट आईस्क्रीम तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.